नाव घ्या नावात काय विशेष. ओंकारराव माझी मिस्टर, मी त्यांची मिसेस. अरे वा. रुणझुण वाजत होते, घड्याळात वाजला एक. अनिरावाच्या पदरी बांधली श्रीमंताची लेक. अरे वा. सवासिनी आंबा आणि गव्हाने ओटी भरायची असते सवासिनींची. सचिनरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. अरे वा, अतिउत्तम. वडाची पूजा करते आणि मागते सुखी राहू दे सृष्टी. हेमंतरावांचे नाव घेते, अशीच राहू दे तुमची दृष्टी. अरे वा. आज 21 जून वडसावित्री. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडसावित्री हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू धर्मातील महिला हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन केले जाते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता कामना केली जाते. नमस्कार, मी पूजा दीक्षित आणि आपण बघत आहात मंडळ न्यूज. वडसावित्री स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वडाच्या झाडाचे महत्त्व, पौराणिक तसेच वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. थोडाही विलंब न करता चला या स्पेशल रिपोर्टला सुरुवात करूया. वडवृक्षाला दीर्घायुष्य लाभलेले आहे. याच कारणाने भारतीय संस्कृतीत वृक्षाचे जतन यासाठी वडवृक्षाचेही पूजन केले जाते. भारतीय संस्कृतीत वडवृक्षाला खूप महत्त्व आहे आणि तसेच हा वटवृक्षाचा उपवास 3 दिवसाचा असतो. पण 3 दिवस करणे हे शक्य नसल्याने पौर्णिमेलाच हा व्रत केले जाते. पूजेची सुरुवात सकाळची नित्यक्रिया करून आपल्या घरचे पूजन केल्यानंतर नदीकाठची वाळू 2 पात्रात घेऊन एका पात्रात सावित्री, एका पात्रात सत्यवान यांच्या मूर्तीची स्थापना करून या पूजेची सुरुवात केली जाते. सावित्रीची प्रार्थना करावी आणि संध्याकाळला सावित्रीची कथासुद्धा ऐकावी. सावित्री जेव्हा वयात आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला स्वतःहून वर शोधण्याची संधी दिली. तेव्हा सावित्रीने सत्यवान हा वर तिने निवडला. सत्यवानाची कहाणी बघितली असता सत्यवान हे राजाच होते, पण त्यांचे पिता आणि माता या दोन्ही आंधळ्या असल्यामुळे त्यांना दिसत नव्हते आणि ते राज्यही हरले होते. तर हे राज्य हरल्यानंतर ते एका जंगलात राहत होते आणि नारद मुनींना हे माहिती होतं की सत्यवानाला एकाच वर्षाचे आयुष्य आहे, त्याला दीर्घायुष्य नाही आहे. ही सर्व माहिती त्यांनी सावित्रीला सांगितली. पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती की तिला सत्यवानाशीच लग्न करायचे होते आणि त्यामुळे तिचं लग्न हे सत्यवानाशी झाले. त्यानंतर ते दोघेही जंगलात आपल्या आई वडिलांची सेवा करत जंगलात राहू लागले. सावित्रीला माहिती असल्याप्रमाणे की आपल्या पतीला दीर्घायुष्य नाही आहे, तर तिने 3 दिवसाचा सावित्री असा व्रत ठेवला. त्याच दरम्यान तिचा पती हा जंगलात लाकडं तोडण्याकरिता गेला, तर ती पण तिच्यासोबत निघाली. तेव्हा हा आपली लाकडं तोडता तोडता त्याला घेरे आला आणि तो खाली पडला. सावित्रीसुद्धा त्याच्याजवळ गेली की नेमकं झालं काय. आणि याच दरम्यान यमदेव तिथे आले. यमदेव सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले. तर सावित्री त्यांच्या मागे गेली की मलाही त्यांच्यासोबत घेऊन चला, सत्यवानासोबत मलाही घेऊन चला. पण हे अशक्य होतं. यमाने तिची भरपूरदा समजूत काढली पण ऐकायला खाली नव्हती. यावेळी हारून यमाने तिला 3 वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने पहिला वर मागितला की माझ्या सासू सासऱ्यांचे डोळे परत येऊ दे आणि आमचं राज्य परत येऊ दे. आणि 3ऱ्या वरात तिने आपल्याला पुत्रप्राप्ती होऊ दे असे मागितले आणि गफलतीत यमांनी तथास्तु म्हटले. आणि नंतर यमांच्या लक्षात आलं की आपण तर वचनबद्ध झालेलो आहे. शेवटी यमाला सत्यवानाचं प्राण हे तिथे सोडून द्यावं लागलं आणि हे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली मिळवले. तेव्हाचपासनं वटसावित्री हे तेव्हाचपासनं पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री हा सण साजरा केला जातो. तर तेव्हापासनं आजपर्यंत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री हे साजरी केली जाते. या दिवशी महिला या आंब्याचं वाणसुद्धा देतात. वडाच्या झाडाचे आपण पौराणिक महत्त्व आणि माहिती ही आपल्याला माहीत आहेच आणि आम्ही आपल्याला सांगितलीसुद्धा आहे. तर आपण वैज्ञानिक माहिती या वडाच्या झाडाची जाणून घेऊया. वडाचे झाड हे आपल्या भारतीय उपखंडातील एक सर्वात मोठे झाड म्हणून समजले जाते. वडाचे झाड हे प्रत्येक तासाला 1200-1250 किलो इतकं ऑक्सिजन आपल्याला देते. वडाच्या झाडाखाली आपण कितीही वेळ बसलं तरी हे आपल्या आरोग्याला चांगलेच आहे आणि आपल्याला हवं तितकं ऑक्सिजन या झाडापासून मिळतंच. झाडाचे अनेक गुणधर्म आहेत. आरोग्यासाठी खूप सारे असे महत्त्व या वडाच्या झाडाचे आहेत. वडाचे झाड हे आपल्यातच एक झाड अस्तित्वात आणतं. वडाच्या झाडाच्या मोठमोठ्या पारंब्या असतात.
या झाडाला येणारे अंकुर यामधनं सुद्धा झाडाचं एक रूपांतर होत असतं. तर प्रेक्षकांनो, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की वडाचे पूजन हे कशा पद्धतीने केले जाते, तर आपल्यासोबत ताई आहेत, त्या पूजन करतात. आपण थोडंसं त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, आपलं नाव? मंजुषा गाले. आपण कशा प्रकारे पूजन करत असता? कसं आहे, हे वड हे ऑक्सिजन देते जास्त. तर पहिले जुन्या काळी काय व्हायचं की बायांना जास्त बाहेर वगैरे नाही निघायला मिळायचं, सजायला नाही मिळायचं. तर या निमित्तानं सजणं आणि निसर्गाची पूजा करणं आहे हे याचं महत्त्व आहे. आणि वडाची पूजा करतात, मग बाया सजून वगैरे येतात, त्याला फेरा मारतात, पूजा करतात, त्याची पाणी वगैरे टाकून, मग दिवा लावणे, त्याला आंबा वगैरे ठेवणे, ओटी भरणे आणि 5 स्त्रियांना अक्षतवान करणे, अशा प्रकारे पूजा करतात. आणि तोपर्यंत मग त्याला, कारण सर्वात वडाच्या झाडामध्येच ऑक्सिजन जास्त, तोपर्यंत स्त्री फिरत राहते. पहिले घराच्या बाहेर निघायची नाही ना, त्यामुळे आता ती जास्त तेव्हा आता त्याचं आपण पर्यावरण म्हणून त्याचं जपणूक करायला पाहिजे, त्याच्यासाठी पूजा करायची आपल्याला. नक्कीच. तर ताईंनी आपल्याला सांगितलं की आधीच्या काळात स्त्रियांना बाहेर जायला मिळत नव्हतं. एक सण यायचे, त्या सणासुदीला बाया तयार व्हायच्यात आणि त्याच अनुषंगाने बाया बाहेर फिरायच्या. आणि वडाच्या झाडात आपल्याला माहिती असल्याप्रमाणे सर्वाधिक ऑक्सिजन आहे. तर 7 फेऱ्या या घातल्या जातात वडाच्या झाडाला. आणि पांढरा दोरा 7 वेळा हा धागा गोल फिरून फेरा मारताना हा झाडाच्या अवतीभोवती घातला जातो. आणि आपण बघू शकता की वडाच्या झाडाला ओटी भरताना गव्हाच्या धान्याचा हा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. आणि त्याचप्रमाणे ताईंनी सांगितल्याप्रमाणे 5 स्त्रियांना हे हळद कुंकू लावून आंब्याच्या फळांचा हे वाण दिल्या जाते. तर आपण बघतोय की ताई आता या हळद कुंकू एकमेकींना लावताय, ओटी भरतायत. आणि सोबतच आपण ताईंकडून 1-2 उखाणे सुद्धा जाणून घेणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही सांगा काकू, नाव घ्या काकांचं. काकांचं? हो. फक्त नाव घेऊ ना? नाव घ्या. नावात काय विशेष? ओंकारराव माझी मिस्टर, मी त्यांची मिसेस. अरे वा. ताई, तुम्ही? रुणझुण वाजत होते, घड्याळात वाजत होते, घड्याळात वाजला एक, अनिरावाच्या पदरी बांधली श्रीमंताची लेक. अरे वा. सवासिनी आंबा आणि गव्हाने ओटी भरायची असते सवासिनींची. सचिनरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. अरे वा, अतिउत्तम. मेन हिचं आहे ना. सांग ना. वडाची पूजा करते आणि मागते सुखी राहू दे सृष्टी, हेमंतरावांचे नाव घेते, अशीच राहू दे तुमची दृष्टी. अरे वा, उत्तम. असे अनेक उखाणे आज आपल्याला स्त्रिया घेताना दिसतील आणि एकमेकींची गव्हाची ओटीही भरताना दिसेल. तर आपण बघत होतात मंडल न्यूज. आज आम्ही वटपौर्णिमा स्पेशल बुलेटिनमध्ये दिनविशेषमध्ये आपल्याला वटवृक्षाचे महत्त्व, त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आपल्याला सांगितले आहे. आमचा हा स्पेशल बुलेटिन आपल्याला कसा वाटला हा आम्हाला नक्की कळवा. आणि मी आपल्यासोबत होते पूजा दीक्षित. नवनवीन असेच दिनविशेष घेऊन मी आपल्यासमोर येत राहणार. आमचा हा आजचा स्पेशल बुलेटिन आपल्याला कसा वाटला हा आम्हाला नक्की कळवा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.